The IPL is one of the richest sports properties in the world. The Indian Premier League has just sold its TV cricket rights for a staggering $2.6 billion. You heard it right. Star India has bagged this huge deal with 16,347 crore rupees. मित्रांनो, जी पण टीम टाटा IPL 2025 जिंकेल त्या टीमला विनिंग प्राइज म्हणून 20 करोड रुपये मिळतील. 20 करोड रुपये मित्रांनो. टाटा IPL ला टाटा IPLच का म्हणतात हे मी पुढे एक्सप्लेन केलेले आहे. विनिंग प्राइस फक्त 20 करोड रुपये असून लखनौ सुपर जायंटने एकट्या रिषभ पंतला 27 करोड रुपये दिलेले आहे. आणि मग जर का लखनौ सुपर जायंट टाटा IPL फायनल जिंकली तरी सुद्धा 7 करोड रुपयाने घाट्यातच जाईल का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच निर्माण झाला असेल. त्याचबरोबर 2008 ते 2025 दरम्यान RCBने एकही IPL जिंकलेली नाही आहे. तरी सुद्धा 2008 ते 2025 दरम्यान RCBने एकट्या विराट कोहलीला 209 करोड रुपये दिलेले आहे. मग आता आपल्या मनामध्ये परत तोच प्रश्न निर्माण झाला असेल की RCB सुद्धा खूप घाट्यामध्ये असेल. पण मित्रांनो, 20 करोड रुपये विनिंग प्राइज BCCI आणि टीम फ्रँचायझीच्या नजरेतून खूप छोटी रक्कम आहे. असली पैशांचा खेळ हा तर दुसराच आहे जो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर पाटील. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या टॉपिकला. 2008चे BCCIचे उपाध्यक्ष ललित मोदी यांनी 2008 मध्ये IPLची सुरुवात केली आणि IPL ऑर्गनाइज करण्याची जिम्मेदारी ही BCCIची असते, जी की ह्या IPLच्या बिझनेस मॉडेलमधील कोर आहे. खास पैशांचा खेळ हा 20 करोड रुपये विनिंग प्राइस नसून काही वेगवेगळे फॅक्टर्स आहेत, जसे की ब्रॉडकास्टर्स, स्पॉन्सर्स आणि टीम फ्रँचाइज. IPLची सुरुवात केलेली आहे म्हणजे ती कोणत्या ना कोणत्या तरी चॅनलवर दाखवावी लागेल व त्यासाठी गरज असते ब्रॉडकास्टरची. आणि हा ब्रॉडकास्टरचा मार्ग IPLमधून BCCIला सर्वात जास्त पैसा कमवून देखील देत असतो. BCCI आपले ब्रॉडकास्टिंगची राईट एखाद्या चॅनलला देते व त्या बदल्यात त्या चॅनलकडून खूप सारा पैसा मिळवत असते. 2008 ते 2018 दरम्यान हे ब्रॉडकास्टिंग राईट सोनी TVकडे होते व सोनी TVने पर सीझन 820 करोड रुपये BCCIला दिले होते. मात्र त्यानंतर हे ब्रॉडकास्टिंगचे राईट स्टार स्पोर्ट्सने खरेदी केले व स्टार स्पोर्ट्सने हे राईट्स 2018 ते 2022 दरम्यान खरेदी केले होते व त्या बदल्यात स्टार स्पोर्ट्सने BCCIला 18,400 करोड रुपये दिले होते. म्हणजेच पर सीझनचा विचार केला तर 3,200 करोड रुपये होतात. मात्र 2022 मध्ये परत BCCIने हे राईट स्टार स्पोर्ट्सलाच दिले व हे राईट स्टार स्पोर्ट्सकडे आता 2025 पर्यंत आहेत. स्टार स्पोर्ट्सकडून BCCIने त्या बदल्यात 23,575 करोड रुपये मिळवलेले आहेत. म्हणजेच पर सीझनचा विचार करता 4,117 करोड रुपये होतात. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये आता एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल आणि तो प्रश्न असा आहे की ब्रॉडकास्टर्स इतका पैसा BCCIला का देतात. आणि त्याचं उत्तर असं आहे की ज्या वेळेस IPLच्या मॅचेस त्यांच्या चॅनलवर चालतात त्या मॅचेसमध्ये ब्रेक्स येतात आणि त्या ब्रेक्समध्ये 10-10 सेकंडच्या खूप साऱ्या ॲड्स चालत असतात. त्या प्रत्येक 10 सेकंडच्या ॲड मागे ब्रॉडकास्टर्सला त्या ब्रँडकडून 18 ते 20 लाख रुपये मिळत असतात. आणि पूर्ण सीझनचा विचार केला तर ब्रॉडकास्टर्स ह्या ॲड्सच्या माध्यमातून 6,000 ते 7,000 करोड रुपये कमवत असतात. आता मित्रांनो, आपण हे जाणून घेऊ की ब्रॉडकास्टर्सकडून BCCIला जो पैसा जातो त्या पैशाचं नेमकं BCCI काय करते. ब्रॉडकास्टर्सकडून जो एकूण पैसा BCCIला येतो त्या पैशातील 50% पैसा BCCI स्वतः ठेवते व उरलेला 50% पैसा हे टीम फ्रँचाइजमध्ये डिस्ट्रीब्यूट म्हणजेच वाटून दिला जातो. मित्रांनो, IPLचा रेव्हेन्यू जनरेट करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे स्पॉन्सरशिप. स्पॉन्सरशिप 2 प्रकारचे असतात. पहिले असते टायटल स्पॉन्सरशिप आणि दुसरे असते असोसिएट पार्टनर स्पॉन्सरशिप. यातील आपण फरक काय नेमका तो आता जाणून घेऊ. तर टायटल स्पॉन्सरशिप म्हणजे IPLची एक प्रकारे ओळखपत्रच असते, म्हणजे ते IPLचे आयडेंटिटी कार्ड असते, जसे की DLF IPL, पेप्सी IPL आणि आताचा जर का विचार केला तर टाटा IPL. ज्या वेळेस 2008 मध्ये IPLची सुरुवात झाली त्यावेळेस हे टायटल स्पॉन्सरशिपचे राईट BCCIने DLF कंपनीला दिले होते व DLFने BCCIला या बदल्यात 40 करोड रुपये पर सीझनला दिले होते.
मात्र 2013 ते 2016 दरम्यान हे राईट BCCIने पेप्सीला दिले व पेप्सीने 79 करोड रुपये पर सीझनला BCCIला दिले। मात्र 2017 ते 2020 दरम्यान हेच राईट आता चायनीज कंपनीने खरेदी केले होते, ती होती विवो, आणि विवोने BCCIला पर सीझनला 440 करोड रुपये दिले होते। मात्र 2020 मध्ये चायना आणि भारताचा कॉन्फ्लिक्ट झाला होता, त्यामुळे विवो ही चायनीज कंपनी असल्यामुळे तिला हटवण्यात आलं व हे टायटल स्पॉन्सरशिपचे राईट BCCIने ड्रीम 11ला दिले। त्यानंतर 2022 मध्ये परत BCCIने हे राईट 440 करोड रुपयालाच विवोला दिले। मात्र 2023 पासून 2028 पर्यंत हे टायटल स्पॉन्सरशिपचे राईट आता टाटा कंपनीकडे आहे व टाटा कंपनी या राईटच्या बदल्यात BCCIला 330 करोड रुपये देणार आहे। मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया दुसऱ्या स्पॉन्सरशिपबद्दल, आणि ती स्पॉन्सरशिप म्हणजे असोसिएट पार्टनर स्पॉन्सरशिप, जसे की सीएट स्ट्रॅटेजिक टाइम आउट, ड्रीम 11 गेम चेंजर ऑफ द मॅच, टाटा न्यू पॉवर प्ले इत्यादी स्पॉन्सरशिप। या सर्व स्पॉन्सरशिपमधून BCCIने 2025 मध्ये 1485 करोड रुपये कमवलेले आहे। मित्रांनो, आता परत तुम्हाला तोच प्रश्न पडला असेल की स्पॉन्सरशिपमधून BCCIला जो पैसा येतो त्या पैशाचं नेमकं BCCI काय करते? तर 50% पैसा हा BCCI स्वतः ठेवते, तर उरलेला 50% पैसा हा टीम फ्रँचाइजमध्ये वाटून दिला जातो। मित्रांनो, एका टीमच्या नजरेतून आपण जर का IPL बिझनेस मॉडेल समजून घ्यायला गेलो तर एका टीमचा खर्च आता 220 करोडच्या पुढे गेलेला आहे। मात्र त्या टीमला देखील विविध मार्गातून पैसे कमवता येत असतात, जसे की स्पॉन्सरशिप। ज्या टीमची जास्त ब्रँडिंग व्हॅल्यू असते त्या टीम्सला जास्त स्पॉन्सर भेटतात। उदाहरणार्थ, एका टीमच्या आउटफिटवर लगभग 10 ब्रँडचे लोगो स्पॉन्सर केलेले असतात। आणि दुसरा मार्ग म्हणजे तिकीट सेलिंग। प्रत्येक टीमच्या 8 ते 10 मॅचेस होम ग्राउंडवर होत असतात आणि होम टीमच ठरवते की तिकीटची प्राइस काय असेल, आणि तिकीट सेलिंगमधून आलेल्या एकूण पैशापैकी 80% पैसा हा होम टीमला जातो आणि उरलेला 20% पैसा हा क्रिकेट बोर्ड असोसिएशनला किंवा ग्राउंड असोसिएशनला जात असतो। आता शेवटी मित्रांनो, आपण विचार करूया 20 करोड रुपये विनिंग प्राइसचा। जी पण टीम IPL फायनल जिंकते त्या टीमलाही 20 करोड रुपये मिळतात, आणि ह्या 20 करोड रुपयांपैकी 10 करोड रुपये हे विनिंग टीमच्या प्लेयर्सला जातात आणि 10 करोड रुपये हे टीम मालकाला जातात। हाच आहे मित्रांनो ह्या IPLचा पैशांचा महासंग्राम। मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, कमेंट, शेअर करून सबस्क्राईब करा आणि बेल बटन आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील। आणि प्लीज मित्रांनो, तुमची आवडती टीम आणि आवडता प्लेयर हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।